दादा, मुंबईची गाडी गेली नाही ना? नाही, येईल आता. मुंबईचं तिकीट द्या ना. मुंबईत कुठे? कल्याण, ठाणे, दादर. बरं, शेवटचा स्टॉप देतो. किती झाले? मोहन! 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 चाललीये मी. मोहन, बांगड्या मिळाला रे. ए, आता तरी ये ना. किती वाट बघायला लावशील रे? मोहन, गजरा पण छान आहे हा. ए, आता तरी ये ना प्लीज. मोहन, तू आता आला नाहीस तर मी जाईन ना. मोहन, मी खरंच चाललीये. वटपौर्णिमेचं व्रत आहे माझं. मला पूजेला जायचंय. मोहन, तू आता आला नाहीस तर मी निघून जाईन ना. मी खरंच जातीये. हे बघ, निघाले मी. मोहन, कधी कधी वाटतं माझं आयुष्य तुझी वाट बघण्यातच निघून जाणार.
वाट कशाला बघायला पाहिजे? तू मनापासून हाक तर मार. तुझा मोहन जिथं असेल तिथून तुझ्या समोर हजर होईल. हाक मारायची वेळच कशाला येऊ द्यायची? तू असाच कायम समोर राहा ना माझ्या. माझ्याकडे जादूची छडी असती ना तर मी अशी काहीतरी जादू केली असती ना, तू कधी माझ्या नजरेआड जाणारच नाही. जादूची छडी आहे की तुझ्याकडे? ते आज वटपौर्णिमेला तुम्ही सौभाग्याचं व्रत करता ते असं जादूची छडी फिरवल्यासारखं वडाभोवती तो दोरा गुंडाळायचा आणि 7 जन्मासाठी नवरा बुक. जादूच आहे की. या खळखळणाऱ्या नदीचं सुख तिच्या समुद्रात एकरूप होण्यातच असतं ना. या नदीला जसं समुद्र पूर्णत्व देतो ना, तसं या वृंदाच्या आयुष्याला तू पूर्णत्व दिलंयस मोहन. ही वृंदा तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. एक वेळ श्वास थांबला तरी वृंदा जिवंत राहील, पण तिच्या मोहन शिवाय दादा मुंबईला जाते का हो गाडी? चला 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 चला. वा 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 वा. तुला बघितलं की असं होतं बघ माझं. थांब थांब थांब. मी घालते. नाही 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 अरे. असं कसं? मी आपलं ठरलंय ना, मी तयार करणार तुला. अरे बाप रे, अरे काय सुंदर दिसते माझी बायको. काय झालं? काय राहिलंय? सगळी तयारी तर झाली की? हा? एक मिनिट, काय? हे राहिलंय. सौभाग्यवती वृंदावन, सौभाग्यवती वृंदावन. मोहन, तुझ्या नावाचं हे कुंकू माझा अभिमान आहे आणि हे मंगळसूत्र माझा स्वाभिमान. या दोन्ही गोष्टी मला तुझी सौभाग्यवती अशी ओळख देतो. वृंदा आणि मोहनच्या या प्रेमाला कोणाची दृष्ट नको लागायला. एवढं प्रेम करतेस माझ्यावर? खूप जास्त. कधी कधी वाटतं माझा जन्मच तुझ्यासाठी, तुझ्यावर प्रेम करण्यासाठी झालाय. ही वृंदा त्याच्या मोहनशिवाय जगूच शकत नाही. एवढं प्रेम करतेस म्हणतेस माझ्यावर, आणि मग तरी उपास तपास कशाला करतेस? अरे व्रत आहे समजू शकतो मी, पण तुला सांगू का, हे तू माझ्यासाठी असं दिवसभर उपाशी राहतेस ना, मला नाही आवडत. जन्मजन्मी हाच नवरा मिळावा, नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं म्हणून करायचं असतं हे. अशी रीतच आहे. अगं पण कधीतरी माझी वेळ येईल आणि मी जाईनच की. ती वेळ यायला नको म्हणूनच आज करायचं असतं.
अगं किती व्रत करा उपवास करा वेळ थांबवू शकलाय का कोणी? ती यायची तेव्हा येणारच आहे. आता परमेश्वराच्या मनात असेल तर उद्या पण येईल का? मोहन बस झाला आता. परत जर असं काही बोललास ना तर दिवसभर बोलणारच नाही तुझ्याशी. ए मी तुझ्यापासून दूर जाईन म्हणून एवढी भीती वाटते तुला? मोहन आजच्या दिवशी असं अभद्र बोलायचं आहे का तुला? मी देवाकडे प्रार्थना करणार आहे माझं उरलेलं सगळं आयुष्य तुला लाभू दे, पण माझ्या मोहनला काही होता कामा नये. कारण तुला काही झालं ना तर या वृंदाचं सुख तिचा मोहन तिच्या सोबत असण्यात आहे. सौभाग्यवती कशी असत तर सावित्री सारखी असत. सत्यवान होता अल्पायुषी तरी हा विवाह तिने केला. हा विवाह केवळ विवाह नाही तर ही एका पत्नीच्या सौभाग्याची एक अमर गाथा आहे. आज मी सुद्धा तुझ्यासाठी दोरा बांधणार. तू त्या बायका हसतील तुझ्यावर. असू दे. नवरा बायकोसाठी व्रत करू शकत नाही असं कुठे लिहिलंय? बर कर तुला हवं ते. चल या सावित्री नावाच्या पतिव्रतेचा आदर्श घ्यायला हवा. केवळ पतीचा हात धरून उभी राहणारी पत्नी बनून उपयोग नाही तर वेळ प्रसंगी आपल्या पतीसाठी नियतीशी ही युद्ध पुकारण्याची धमक पत्नीमध्ये दिली. सत्यवानाने प्राण सोडला आणि यमदेव सावित्रीला म्हणाले, तुझ्या पतीला घेऊन जायला आलोय. आणि यमदेव सत्यवानाला घेऊन निघाले. पण ती पतिव्रता सत्यवानासाठी चालत राहिली. ए वृंदा, सौभाग्याच्या व्रताला विधवेचं काय काम आहे ग? वृंदा, तू सवाष्ण नाहीयेस. इथे कशाला आलीस? नवरा मेलाय ना तुझा? माझा माझा नवरा जिवंत आहे. हे मंगळसूत्र कुंकू दिसत नाहीये तुम्हाला? ए ते मंगळसूत्र काढ आधी आणि कुंकू पुसून टाक. काही लाज शरम आहे की नाही तुला? तोंडाला येईल ते बोलू नका ताई. नवरा जिवंत असताना हे मंगळसूत्र काढू, कुंकू पुसू मी? हो हो, काढते. आणि नवऱ्यासाठी काही करायचं असेल ना तर जा स्मशानात जाऊन नवऱ्यासाठी पिंड ठेव. इथे ज्यांचा नवरा जिवंत आहे ना फक्त त्याच बायका वडाची पूजा करायला येतात. ज्यांचा नवरा मेलाय त्यांना इथे येण्याचा काहीच अधिकार नाहीये. निघ इथून. ओ ताई, पुन्हा माझ्या नवऱ्याबद्दल असं काही बोललात ना तर बघा. तुम्ही सगळे जा इथून. मला माझं व्रत पूर्ण करू द्या. बघा 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 ही अवदसा. ही अजूनही स्वतःला सौभाग्यवती समजते. खूळ लागले हिला. खूळ नाही लागलाय मला. वेडी नाहीये मी. विधवा असून पण कशी सौभाग्यवती म्हणून मिरवतेय. तिला वाटतं हे व्रत करून ही काळ बदलू शकते. हो ना ताई, सौभाग्यवती जेव्हा तिच्या सौभाग्याचं रक्षण करते ना तेव्हा यमाला सुद्धा माघार घ्यावी लागते. आणि म्हणूनच सावित्रीने तिच्या सत्यवानाचे प्राण वाचवले. आली मोठी सावित्री. तू तशी नाही ऐकायचीस. थांब, हिला खाली खेचा ग. हिला बघूच्या बांगड्या मंगळसूत्र काढून टाकू. नवरा गेला तरी आली. पुसायचं.
गळ्यातलं मंगळसूत्र काढा. पोरे काय खायला देतेस का ग? 2 दिवस झाले बघ, पोटात अन्नाचं कमी नाही. आई सौभाग्यवती भवा. हॅलो, तयार राहा, ती मुंबईला यायला निघाली आहे. वृंदा, आई आई बरं झालं तुम्ही आलात. या बायका बघा ना, मला वाटतं पौर्णिमेची पूजाच करू देत नाहीयेत. त्या तुला पूजा कशी पूर्ण करू देतील? तू आता सौभाग्यवती नाहीयेस. मोहनला जाऊन 1 वर्ष झालंय. आई अहो, तुम्ही तरी असं नका बोलू ना. वृंदा, मुकाट्याने माझ्यासोबत घरी चल. हे बघ, मोहन त्याच्या वाटेने निघून गेलाय. तो आता परत यायचा नाही. चल घरी. मला मोहनसाठी पूजा करायची. थांबा. रिझर्वेशन तिकीट दाखवा. हे काय, हे जनरल डब्याचं तिकीट आहे आणि तुम्ही इथे रिझर्वेशन मध्ये येऊन बसलात. इथे हे चालत नाहीये. ही दुसऱ्याची सीट आहे. अहो पण इथं कोणी नव्हतं. म्हणून काय कुठेही बसणार तुम्ही? नाव सांगा. सौभाग्यवती वृंदा मोहन. वृंदा मोहन. ओ साहेब, तुम्ही ऐकलं नाही का? सौभाग्यवती वृंदा मोहन आहे मी. सौभाग्यवती वृंदा मोहन लिहा. लिहा म्हटलं ना. नवरा जिवंत आहे माझा. वडाची पूजा करायला गेली होती. त्या बायका तिथे काय नको नको ते बोलल्या, पण हिचं तेच, मोहन जिवंत आहे, मोहन जिवंत आहे. मला खरंच आता हिची काळजी वाटायला लागली. काय आहे वृंदा, मोहनच्या जाण्याने तुला धक्का बसलाय मान्य आहे मला, पण 1 वर्ष झालं. 1 वर्ष. इतके दिवस तो आपल्यापासून दूर राहू शकला असता नाही ना? आई बाप म्हणून आमच्यावरती, बायको म्हणून तुझ्यावरून जीव ओवाळून प्रेम केलं त्यांनी. तो असा दूर राहील का? सांग ना. हे बघ वृंदा, तुझं मोहनवर खूप प्रेम होतं, मान्य आहे मला, पण आता तो गेलाय. आणि गेलेला माणूस परत येणार आहे का? येतं का? बाबा, गेलेला माणूस येत नाही परत. माझा मोहन जिवंत आहे. मला विश्वास आहे ना. मी तुम्हाला हे सिद्ध करून दाखवे. वृंदा, मोहननी आत्महत्या केली. नाही आई,
आत्महत्या केली असती तर मृतदेह सापडला असता. तुम्ही पाहिलात बाबा, तुम्ही पाहिलात का? अहो, मृतदेहच बघितला नाही तर आपण विश्वास कसा ठेवायचा की त्याने आत्महत्या केली आहे? बाबा, तुम्ही ओळखता ना तुमच्या मोहनला. माझा मोहन पळपुटा नाहीये, संकट आलं म्हणून हार मानून जाणारा नाहीये. मोहन तो आत्महत्या करूच शकत नाही. आयुष्याची किती मोठी स्वप्न बघितली आहेत त्यांनी. अशी अर्धवट स्वप्न सोडून कसं निघून जाईल बाबा, तुम्हीच सांगा. नाही, माझा मोहन जिवंत आहे बाबा, आणि तुम्हाला ते लवकरच पटेल. अगं वृंदा, दंड भरायला पैसे नाही तर उतरा इथेच. दादा, जनरल डबा कुठे आहे? दादा, जनरल डबा हाच आहे ना? दरवाजा उघडा, ते उघडत का नाहीये? आओ, हे उघडायला पाहिजे तरी. दादा सांगा ना. आओ आओ आओ, गाडी थांबवा. गाडी थांबवा ना. आओ, मला यायचंय. आओ, गाडी थांबवा ना. दादा, दादा, गाडी थांबवा ना प्लीज. आओ आओ आओ, थांबवा. माझा मोहन मुंबईत आहे. आता कसं जाऊ मी मुंबईला? मुंबईत सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे येऊ घातलेल्या उद्योजक पुरस्कारांची. याचे मानकरी नक्की कोणाला मिळेल याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. हे पुरस्कार म्हणजे उद्योग जगातील व्यक्तींसाठी मानाच्या तुऱ्याप्रमाणे. 8 जुलैला मुंबईत आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यात याचे वितरण होईल. आई, आई, बाबा, तुम्ही लवकर या. आई, बाबा, लवकर या तुम्ही. काय झालं? काय झालं? काय झालं? हे बघा, आपलं मोहन. कॅमेरामॅन सुनील सह मी सेजल, प्राईम मराठी. आपलं मोहन जिवंत आहे बाबा. मी सांगत होते, माझ्यावर कोणी विश्वासच ठेवत नव्हतं. मी आत्ताच बघितलं. तुम्ही बघा ना, तो फोटो काढून टाका आधी. असं जिवंत माणसाचा फोटो लावतात का कुठे? मी म्हणाले होते ना, मोहन आत्महत्या करूच शकत नाही. मला विश्वास आहे ना, तुम्ही विश्वास ठेवत नव्हता. मुंबईत आहे तो आता, आणि म्हणजे सुखरूप आहे तो. काहीच काळजी करायची गरज नाहीये. मी उगाच काळजी करत होते कुठे असेल काय. मोहन, मला मोहन कुठे गेला? आत्ता होता इथे. बाबा, बाबा इथेच होता तो. आत्ता दिसलेला. याला मागे घ्या तुम्ही. याला मागे कसं घेतात? बस वृंदा, बस. ते बघा ना, याला घ्या ना मागे. अरे मोहन. वृंदा, मोहन हे जगात नाही, मान्य कर आता. मी आत्ता बघितलेलं. बास कर हे सगळं. मी माझ्या डोळ्यांनी बघितले आपल्या मोहनला. मी खोटं नाही बोलते बाबा. मी आत्ता बघितले. अहो, शपथ, विश्वास ठेवा माझ्यावर. मी खोटे नाही बोलते. आई, आई, बाबा, बाबा, मी बघितलं खूप. बस वृंदा, बस. यानंतर हे असलं मी पुन्हा खपून घेणार नाही. मोहन या जगात नाही, हे आम्ही स्वीकारलंय. कृपा करून तू सुद्धा ते स्वीकार. मोहन,
पोस्टर? हा तर मोहनचा नंबर आहे. मोहन नंबर. हॅलो मोहन. मोहन वृंदा बोलतेय. कुठे आहेस तू मोहन? सौभाग्यवती वृंदा मोहन. हॅलो कोण बोलतंय? मोहनचा फोन आहे ना हा? मोहनला द्या ना फोन. तुझा नवरा मोहन सापडणार नाही. आल्या पावले परत दे. कोण आहे तुम्ही? मोहन कुठे आहे माझा? नवऱ्याच्या शोधात स्वतःचा जीव गमावशील. परत फिर. जे मोहन सोबत केलं तेच तुझ्या सोबत करू. परत फिर. तुम्ही सांगितलं तसंच केलंय. ती मुंबईला कधीच पोहोचू शकणार नाही. सौभाग्यवती वृंदा मोहन हे चक्रव्यूह कधीच भेदू शकणार नाही. याचा अर्थ माझा मोहन आहे आणि तो संकटात आहे. कितीही संकट आली तरी मी त्याला शोधणारच.